नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, भाजपच्या 9 आमदारांचा भाजपला रामराम। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करणार जाहीर पक्षप्रवेश। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार मोठा राजकीय भूकंप। काय आहे मोठी बातमी? बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। महाराष्ट्रातील राजकारणातला सत्ता संघर्ष काही केल्या थांबायला तयार नाही। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाला। तो संघर्ष निवडणूक आयोगाकडे जाऊन निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण पक्षचिन्ह व शिवसेना पक्षाचे नाव दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अधिक संतप्त व आक्रमक झालेले बघायला मिळाले। तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची लाट येणार असून दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती सर्वसामान्य लोकांच्या मनात वाढलेली बघायला मिळाली असताना आता सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येत आहे। ज्या भारतीय जनता पार्टीनं सत्तेच्या लालचीपोटी एकनाथ शिंदेंना बंडखोरी करायला लावली व बाळासाहेबांची शिवसेना फोडली, त्याच भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का बसतोय आणि भाजपमधील 9 आमदार आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर पक्षप्रवेश करणार आहे। या आमदारांची नावं अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही, परंतु 9 आमदारांनी भाजपवर आपली स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून 40 आमदारांना सोबत घेतल्यामुळे 40 आमदारांच्या नेत्याला भाजपने मुख्यमंत्री केलं, परंतु शिंदे गटातील 40 आमदारांपैकी अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळालं। परंतु आम्ही भाजपमध्ये एकनिष्ठ असून सुद्धा आम्हाला शिंदे गटातील बंडखोर नेत्यांमुळे जर मंत्रिपदापासून बाजूला केलं जात असेल तर आमच्या एकनिष्ठेला सुद्धा काय फायदा? आम्हाला जर मंत्रिपदापासून डावललं जात असेल तर आमच्या निष्ठेला काहीही अर्थ उरत नाही, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीच्या या 9 निष्ठावंत व जुन्या आमदारांनी, ज्येष्ठ आमदारांनी भारतीय जनता पार्टीला सवाल विचारला व त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। भाजप आमच्यासारख्या नेत्यांना कायम संपवण्याचा प्रयत्न करत असतं, असा आरोप भाजपच्या या 9 आमदारांनी करून भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। हे 9 आमदार लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर पक्षप्रवेश करणार असून उद्धव ठाकरेंची ताकद आणखी वाढवणार असल्याचं देखील बोललं जात आहे। भाजपचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंच हिंदुत्व ओरिजिनल आहे आणि हेच हिंदुत्व लोकांना रोजगार देणारं व हिताचं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करत भाजपच्या या 9 आमदारांनी भाजपला मोठा धक्का देत राजीनामा देत त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। भाजपने जे शिवसेनेसोबत केलं तेच आता भाजपचं होणार, हे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीच्या 9 नाराज आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। ते लवकरच ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। हा घेतलेला निर्णय तुम्हाला काय वाटतं? योग्य आहे की अयोग्य? याबाबतीतलं आपलं मत, अभिप्राय, प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।